ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शासनाने शिक्षक व शिक्षकेतर भरतीवर निर्बंध घातलेले असताना आणि भरतीसाठी पवित्र पोर्टल अनिवार्य असतानाही चाळीसगाव येथील राष्ट्रीय विद्यालय शिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणावर भरती केल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे। सुमारे 150च्या आसपास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं बोललं जात असून या प्रक्रियेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेमागे प्रकाश पाटोळे यांची प्रमुख भूमिका असल्याची चर्चा आहे। पाटोळे हे गणेशपूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक होते आणि 28 फेब्रुवारी 2026 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत। त्यांच्या कार्यकाळात संस्थेच्या विविध शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या करण्यात आल्याचं सांगितलं जाते। राष्ट्रीय विद्यालय संस्थेच्या चाळीसगाव, गणेशपूर, दैवत, हिरापूर, तळेगाव, वाडे, तरवाडे अशा विविध ठिकाणी शाखा आहेत। या सर्व ठिकाणी भरती झाल्याची चर्चा असून अनेक नियुक्त्या पवित्र पोर्टल डावलून आणि कायदेशीर नियमानुसार बिंदू नामावली रोस्टर तपासणी न करता केल्याचा आरोप केला जात आहे। दरम्यान या प्रकरणात किरण कुवर यांचेही नाव चर्चेत आले आहे। संस्थेशी संबंधित असलेल्या रांजणगाव शाखेत किरण कुवर यांचा पुतण्या लिपिक म्हणून कार्यरत असल्याची चर्चा आहे। या नियुक्तीला किरण कुवर आणि प्रकाश पाटोळे यांच्या आशीर्वादामुळे संधी मिळाली असा आरोप काहींकडून केला जात आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।